नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एक अशा माणसाची गोष्ट पाहणार आहोत ज्याने भारताचा भूगोल आणि इतिहास अक्षरशः दोन्ही बदलून टाकले. होय, आपण बोलतोय रॉबर्ट क्लाईव्हबद्दल. या सादरीकरणात आपण पाहणार आहोत की त्याचा उदय कसा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतः भारतात नेमके कोणते कायदे आणि नियम लागू केले. चला तर मग सुरू करूया. आता विचार करा, एक 18 वर्षांचा, अभ्यासात अजिबात लक्ष नसलेला एक सामान्य तरुण ब्रिटनमधून भारतात येतो आणि पुढे जाऊन चक्क युरोपमधला सर्वात श्रीमंत माणूस बनतो. हे कसे शक्य आहे? हा सगळा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? त्याचा कारकून ते सेनापती हा प्रवास, प्लासीची लढाई, अलाहाबाद सतह, त्याची ती वादग्रस्त दुहेरी राज्यव्यवस्था आणि हो, त्याने स्वतः लागू केलेले ते प्रशासकीय आणि लष्करी नियम आणि शेवटी त्याचा झालेला तो भयानक अंत. चला, त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून सुरुवात करूया. कारकून ते लष्करी अधिकारी. हा सगळा प्रवास सुरू होतो मद्रासच्या किनाऱ्यावर त्याच्या एका अगदी अनपेक्षित आगमनाने. आता इकडे बघा, 1725 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेला हा मुलगा अभ्यासात तसा फारसा काही हुशार नव्हता. 1743 मध्ये वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी तो ईस्ट इंडिया कंपनीत एक साधा कारकून म्हणून मद्रासला आला. पण 1756 मध्ये कलकत्त्यात ब्लॅक होल म्हणजे अंधार गोठडीची ती भयानक घटना घडली आणि या एका घटनेने सगळी परिस्थितीच पालटून टाकली. अवघ्या वर्षभरात म्हणजे 1757 पर्यंत हाच साधा कारकून एक अत्यंत महत्त्वाचा लष्करी अधिकारी बनला होता. आणि इथूनच सुरू होतो खऱ्या अर्थाने लष्करी आणि राजकीय सत्तेचा तो मोठा खेळ. प्लासीचा विजय आणि सत्ता हा तो काळ होता जिथे लष्करी रणनीती आणि पडद्यामागच्या गुप्त करारांनी बंगालच्या सत्तेचं पूर्ण समीकरणच बदलून टाकलं. आता प्लासीच्या लढाईचे हे आकडे बघा, खूपच रंजक आहेत. 1757च्या या युद्धात नवाब सिराजुद्दौलाच्या 50,000 सैनिकांच्या विशाल फौजेसमोर ब्रिटिशांचे फक्त 3,200 सैनिक होते. तरीही इंग्रज जिंकले. कसं? कारण हा विजय रणांगणावरच्या शौर्यापेक्षा युद्धाच्या आधी मीर जाफरसोबत केलेल्या त्या सिक्रेट डीलिंगवर जास्त अवलंबून होता. फूट पाडा आणि राज्य करा या नीतीचं हे अगदी परफेक्ट उदाहरण. या प्रचंड विजयानंतर क्लाईव्ह केवळ एक लष्करी विजेता राहिला नाही, तर तो बंगालचा अधिकृत गव्हर्नर बनला. मुर्शिदाबादची राजधानी जिंकून त्याने ब्रिटिश साम्राज्याचा असा काही भक्कम पाया घातला की प्रशासनाची सगळी सूत्रं थेट त्याच्याच हातात आली. आता आपण वळूया 1765च्या एका अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्राकडे, अलाहाबादचा तह. याच तहाने खऱ्या अर्थाने सत्तेचा कायदेशीर हस्तांतरण केलं. या एका तहाने संपूर्ण चित्र कसं बदललं ते बघा. एका बाजूला कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क मिळाले. म्हणजे काय? तर महसूल किंवा टॅक्स गोळा करण्याचे पूर्ण अधिकार. सोबतच अवधकडून 50 लाख रुपयांची भली मोठी युद्ध नुकसान भरपाईही मिळवली. आणि या बदल्यात त्यांनी दिलं काय? तर मुघल सम्राट शहा आलमला फक्त 26 लाख रुपये वार्षिक पेन्शन आणि नवाबाला लष्करी संरक्षण. थोडक्यात सांगायचं तर सगळी संपत्ती थेट कंपनीच्या खिशात आणि स्थानिक राजे मात्र फक्त नावापुरते उरले. याच तहाचा आधार घेत बंगालमध्ये प्रशासनाची एक नवीन आणि अत्यंत वादग्रस्त सिस्टम सुरू झाली, जिला आपण क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था म्हणून ओळखतो. आता ही दुहेरी व्यवस्था म्हणजे नक्की काय होतं? तर यात 2 भाग होते. एक होती दिवाणी, जी पूर्णपणे ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये होती. म्हणजे कर आणि पैसा गोळा करण्याचा 100% अधिकार इंग्रजांचा. आणि दुसरी होती निजामत, जी नवाबाकडे होती. म्हणजे प्रशासन, कायदा, सुव्यवस्था आणि न्यायदानाची सगळी जबाबदारी नवाबाची. आता गंमत बघा, ज्याच्याकडे प्रशासनाची पूर्ण जबाबदारी होती त्याच्याकडे पैसाच नव्हता आणि ज्यांच्याकडे गडगंज पैसा होता त्यांच्यावर जनतेची कसलीच जबाबदारी नव्हती. भारीच डोकं लावलं होतं नाही? राजांसोबत हे सगळे तह तर झालेच, पण क्लाईव्हने स्वतःच्या ईस्ट इंडिया कंपनीत चाललेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही अत्यंत कडक प्रशासकीय आणि लष्करी नियमही बनवले. तो जणू अभिमानाने सांगायचा की हे कायदे आणि नियम मी स्वतः लागू केले आहेत. ही त्याची स्वतःची अशी एक भक्कम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लूप्रिंट होती. तर त्याने स्वतः पारित केलेले हे कडक नियम बघा बरं. सगळ्यात आधी त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खासगी व्यापारावर आणि स्थानिकांकडून लाच किंवा बक्षिसे घेण्यावर पूर्ण बंदी घातली.
अधिकाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्याने मीठ, सुपारी आणि तंबाखूच्या व्यापारावर मक्तेदारी असलेली एक सोसायटी काढली. एवढंच नाही तर शांततेच्या काळात सैनिकांना मिळणारा तो दुहेरी भत्ताही त्याने थेट बंद करून टाकला. यामुळे सैन्यात बंड झालं, पण क्लाईव्हने ते अत्यंत निर्दयीपणे मोडून काढलं. शिस्त लावण्यासाठी त्याने स्वतः हे सगळे कायदे केले खरे, पण या मक्तेदारीमुळे सामान्य माणसासाठी मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या. आता या सगळ्याचा भारतावर काय परिणाम झाला हे आपण 3 टप्प्यांत समजू शकतो. पहिला टप्पा म्हणजे आक्रमक महसूल वसुली. कंपनीचा नफा वाढवण्यासाठी ठेकेदारांनी जनतेकडून अक्षरशः अवाढव्य कर वसूल केला. याचाच परिणाम म्हणजे दुसरा टप्पा, शेतीचा पूर्ण विनाश. 1770 मध्ये बंगालमध्ये असा काही भयंकर दुष्काळ पडला की लाखो लोक मरण पावले. तरीही ही करवसुली तशीच निर्दयीपणे सुरूच होती. आणि तिसरा टप्पा म्हणजे उद्योगांचा नाश. ब्रिटिश मार्केटला वाचवण्यासाठी बंगालचे ते सुप्रसिद्ध रेशीम आणि कापड उद्योग पद्धतशीरपणे संपवले गेले. या सगळ्या उलथापालथींनंतर आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळतोय, भ्रष्टाचार, चौकशी आणि अंत. 1767 मध्ये क्लाईव्ह कायमचा इंग्लंडला परत गेला आणि इथूनच त्याच्या आयुष्याची एक अतिशय विरोधाभासी कहाणी सुरू होते. हा आकडा बघा, 49. वयाची फक्त 49 वर्षे. एवढ्या महाभयंकर युद्धातून वाचलेला, अफाट संपत्ती कमावलेला आणि एका विशाल साम्राज्याचा पाया रचणारा हा एवढा शक्तिशाली माणूस वयाच्या अवघ्या 49 वर्षी अत्यंत रहस्यमय आणि दुर्दैवी पद्धतीने हे जग सोडून गेला. शेवटी एक मोठा प्रश्न नक्कीच मागे उरतो. ज्या अफाट संपत्तीला आणि भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी त्याने इतरांवर इतके कठोर नियम लादले, स्वतः नवीन प्रशासकीय कायदे पास केले, त्याच संपत्तीच्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्याला इंग्लंडमध्ये एका अतिशय अपमानास्पद खटल्याला सामोरं जावं लागलं. तो त्यातून निर्दोष सुटला हे खरं, पण आतून तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. मग प्रश्न हा पडतो की साम्राज्य उभं करण्यासाठी त्याने जे कठोर नियम आणि कायदे स्वतः बनवले, त्याच अवाढव्य साम्राज्याच्या ओझ्याखाली तो स्वतः चिरडला गेला का? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण आपल्याला नक्कीच माहितीपूर्ण वाटले असेल अशी आशा आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप